राज्यातल्या 6ही पशुवैद्यकीय महाविद्यालयात 400 विद्यार्थी 4000 विद्यार्थी संपावर गेलेत। खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयाला विरोध करण्यात आलाय। गेल्या 5 दिवसांपासून राज्यात पशुवैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी संपावर गेलेत। महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या अंतर्गत राज्यभरामध्ये खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाविरोधामध्ये राज्यातील 6ही पशुवैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेले। मागच्या 4 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। महाविद्यालय बंद आहे, यांचं वेटरनरी दवाखाना सुद्धा बंद आहे आणि यामुळे कुठेतरी पशुवैद्यकीय जे काही पशु मालक आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी हेळसांड होते। मात्र नेमकं या निर्णयाला का विरोध आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही विद्यार्थी का नेमका तुमचा या निर्णयाला विरोध आहे? सरकारचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये कमी असलेली पशुवैद्यकांची संख्या फक्त 2500, परंतु MSVC कडनं मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये सध्या 11107 रजिस्टर्ड वेटनरियन्स आहेत। तर इतका म्हणजे ह्या खोट्या माहितीच्या आधारावर हे जे अमेंडमेंट पास केले आणि यानुसार जे प्रायव्हेट कॉलेजेस येणार आहे यातून एकच गोष्ट होणार आहे की फक्त आणि फक्त पशुवैद्यकांची फौज तयार होईल आणि बेरोजगारी वाढणार। जर प्रायव्हेट कॉलेजेस ओपन झाले तर ज्याची फायनान्शियल कंडिशन खूप चांगली ते लोक जास्त ॲडमिशन्स घेतील त्यात, आणि जे मुलं खरंच हुशार आहेत, जे टॅलेंटेड आहेत, त्यांना ते फीज अफोर्ड नाही होणार। आणि मेन जर टॅलेंट आहे आणि जे फार्मर्स गव्हर्नमेंट म्हणजे जे फार्मर्स आहेत त्यांना सुद्धा ती ट्रीटमेंट अफोर्ड करता येणार नाही आणि ते फील्डवरती जाऊन तेवढे कामही नाही करणार नंतर। इथे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, जे शेतकरी दूरून आलेले आहेत, दुसऱ्या तालुक्यावरून आलेले आहेत, त्यांचं नुकसान होत आहे। ते पैसा खर्च करून इथे जनावरांना घेऊन येत आहे, पण हे बंद असल्यामुळे आम्ही त्यांची ट्रीटमेंट नाही करू शकत। म्हणून जोपर्यंत सरकारकडून आम्हाला एक कंप्लीट पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत नाही तोपर्यंत आम्ही हा संप असाच चालू देणार आहे, बंद असंच ठेवणार आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।